की ज्या संस्कृतीमध्ये आज देखील आता थोडं जरी कल्चर जरी बदललंय तरी देखील वडीलधाऱ्यांना मान देणे ही संस्कृतीच आहे आपली. आणि त्यांची देखील ही संस्कृती होती की वडीलधाऱ्यांचा आदर करणे, मान देणे. आणि ही गोष्ट आपल्याला परमेश्वराने 10 आज्ञेद्वारे देखील सांगितली आहे की आपल्या आईबाबाचा मान सन्मान कर. आणि सन्मान कशा प्रकारे करायचा ते आपल्याला आपले वडीलधारे आणि समाज वारंवार शिकवत असतात, सांगत असतात. परंतु या ठिकाणी धाकटा मुलगा आपल्या वडिलांशी वाद घालतोय किंवा आपला हक्क मागून घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि आपण ज्या संस्कृतीत राहतो तशीच काहीशी परिस्थिती या संस्कृतीमध्ये देखील होती. आणि वडील हे घराचे प्रमुख होते आणि संपूर्ण जी प्रॉपर्टी होती किंवा जो काही घराचा अधिकार होता, ताबा होता, निर्णय घेण्याची जी प्रक्रिया होती ती वडिलांकडे होती. कारण की पुरुष प्रधान संस्कृती होती आणि वडीलच जो काही निर्णय घेत होते त्याला अधिकार होता. आणि अशा परिस्थितीमध्ये धाकटा मुलगा वडिलांना म्हणतोय की माझा हिस्सा द्या. ज्या संस्कृतीमध्ये मुलं वडिलांशी बोलू शकत नव्हते, व्यक्त होऊ शकत नव्हते, त्यांना जर काही सांगायचं होतं तर ते आईकडून जात होते. आईला सांगत असे म्हणजे माता होती घरातली ती हळू भीत आपल्या नवऱ्याकडे पतीकडे जाऊन सांगत असे की अशी मागणी आहे. परंतु या ठिकाणी ही जी सिस्टम होती ही ब्रेक करून हा धाकटा मुलगा वडिलांकडे जाऊन म्हणतोय की माझा हिस्सा द्या. आणि मग वडिलांच्या मनामध्ये कदाचित हा प्रश्न निर्माण झाला असेल की माझे संस्कार कुठेतरी चुकले का, मी कुठेतरी कमी पडलो का की आज धाकटा मुलगा मी जिवंत असताना मला अधिकार मागतोय. कारण की प्रॉपर्टीची वाटणी 2 वेळेस होत होती. एकतर घरामध्ये जर कलह झाला, वाद निर्माण झाले तरच प्रॉपर्टीची वाटणी होत होती, किंवा जर पुरुष घरचा जो प्रधान पुरुष होता तो जर वारला त्याच्यानंतर वाटणी होत असेल. परंतु त्याचा जो अधिकार होता तो घरातील ज्येष्ठ पुत्राला त्याचा अधिकार होता. तो त्या प्रॉपर्टीचं रक्षण करणे, सांभाळणे आणि संपूर्ण परिवाराला देखील त्याची जबाबदारी होती की काळजी घेणे. परंतु वडील मुलगा नाहीये, धाकटा मुलगा आहे जो वडिलांना विचारतोय की माझा प्रॉपर्टीचा हिस्सा द्या. वडिलांना वाटलं असेल मी कुठेतरी चुकलो, परंतु त्यांनी कदाचित रात्रभर विचार केला असेल काय घडलं, असं का विचारतोय. आणि नंतर घरामध्ये विचार विनिमय केला असेल, हा मुलगा जास्तीच त्रास देतोय, शांत बसत नाहीये, घरामध्ये सतत मागणी करतोय की मला माझी प्रॉपर्टीचा हिस्सा द्या. आणि वडिलांनी विचार केला असेल ठीक आहे चला हरकत नाही, आपण याला घेऊन तरी बघू, घरात शांती तरी राहील. आणि वडील स्वतःचं मन मोठं करून त्या मुलाला त्याच्या प्रॉपर्टीचा हिस्सा देतो. आणि तो त्या ठिकाणी असं म्हटलं की दूर निघून गेला. दूर निघून जाणं देखील प्रॉब्लेम आहे, कारण की आज देखील शिक्षणासाठी मुलं घरातनं दूर जातात आहे, पण ते संमतीने, सलामसलतीने आणि एकमेकाचा आदर करून बाहेर जातात आहे. पण हा मुलगा घरामध्ये बापाशी भांडणं करून निघून चालला आहे. आणि पुन्हा एकदा तेच की आपल्या आई वडिलांचा मान राख, सन्मान राख, या ठिकाणी तो पुन्हा एकदा देवाची आज्ञा मोडून, समाजाने जी लावून दिलेली सिस्टम आहे ती मोडून वाद करून निघून चालला. आणि अशा गोष्टी कधी घडतात? अशा गोष्टी अशा वेळेस घडतात ज्यावेळेस त्यांना कोणीतरी चुकीचे सल्ले देतो किंवा चुकीचं मार्गदर्शन करत असतो. आणि म्हणून परमेश्वर स्तोत्र संहितामध्ये सांगतोय की आपलं उठणं, आपलं बसणं कोणासाठी आहे हे आपण स्वतः पाळलं पाहिजे. आणि स्तोत्र 1 मध्ये म्हणतो की धन्य तो पुरुष जो दुर्जनाच्या मदतीने चालतो. आपण आपली स्वतःच आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की आपण कोणाच्या मार्गात बसतोय, कोणाच्या मार्गात चालतोय, कोणाच्या मार्गात सहवासात आपण राहतोय. कारण की ज्यावेळेस आपण चुकीच्या सहवासात राहतो त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये आणि आपल्या परिवाराच्या आणि समाजाच्या जीवनामध्ये अशांती निर्माण होते. आणि या एका मुलाच्या चुकीच्या निर्णयामुळे त्याच्या घरामध्ये अशांती निर्माण झाली आणि तो निघून गेला.
या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की कालांतराने काही काळ त्यांनी मौज मजा केली, तो मोकळा झाला आणि त्याला असं वाटलं की आता मी बंदिवासात नाही, माझ्या जबाबदाऱ्या किंवा मी कोणाला तरी उत्तर देण्याच्या बंधनात नाही. कारण की ज्यावेळेस परिवारात असतो त्यावेळेस आपल्याला बंधनं असतात आणि आपण जबाबदारी असते की आपण असंच वागलं पाहिजे, असंच वागलं, कोणाला दुःख नाही काय नाही. पण ज्यावेळेस समाजातून परिवारातून बाहेर गेला, हा मोकळा झाला आणि संपूर्ण पैसे त्यांनी संपवून टाकले. कदाचित तो जर चांगल्या मार्गात असता तर नंतर जे म्हटलंय की तो डुकरं जे खात होते ते खात होता. याचा अर्थ काय की तो वाईट मार्गाला लागला. पैसे कमवणं सोपं आहे, परंतु तो मार्ग श्रमाचा आहे. आणि ह्याने जे केलं होतं त्याने न कमवलेले पैसे होते, त्यामुळे त्याला खर्चायला काहीच वाटलं नाही. धडाधड खर्च करत गेला आणि परिस्थिती अशी आली की श्रीमंताचा मुलगा डुकरं जे खातात आहे त्या ठिकाणी काम करत आहे. आणि शास्त्राने एक असं आहे की हा उच्चार देखील करणार ते लोक अपवित्र मानत होते. यहुदी लोक हा शब्द देखील उच्चारणं अपवित्र मानत होते. दोन शब्द ते उच्चारत होते त्यांच्या जीवनामध्ये. एक देवाचं नाव, ते देवाचं नाव कधीच घेत नव्हते, आणि एक या प्राण्याचं नाव डुक्कर ते उच्चार करत नव्हते. ते अशुद्ध मानत होते आणि देवाचं नाव इतकं पवित्र मानत होते की ते म्हणून ते आमची लायकी नाही, आम्ही देवाचं नाव घेऊ शकतो म्हणून ते देवाचं नाव घेऊ शकत होते. आणि डुक्कर हे जे हा जो प्राणी आहे त्याला अशुद्ध मानत होते, त्यामुळं डुक्करही उच्चारत नव्हते. आणि आपल्या जीवनामध्ये एखाद्याबद्दल आपल्या मनामध्ये जर तिरस्कार असेल तर त्याच्यासाठी आपण बोलत नाही, बसत नाही, उठत नाही. परंतु या मुलाची परिस्थिती अशी झाली की जे शब्द उच्चारत नव्हते ते डुकरांच्या सानिध्यात त्याला जाऊन बसावं. परिस्थिती अशी झाली की जे उच्चार करायचं त्याला मान्यता नव्हतं, त्याच्यामध्ये तो बसतोय, उठतोय, त्याला तो चालतोय आणि कालांतराने ते जे खात होते तो हाकतो. आणि अशीच परिस्थिती ज्यावेळेस आज्ञा आपण मोडतो किंवा सन्मान करण्याची जी आपल्यातली वृत्ती आहे ती ज्यावेळेस कमी होते त्यावेळेस आपल्याला अशी परिस्थिती आहे. ज्या ठिकाणी आपल्याला जायचं नसतं त्या ठिकाणी आपल्याला मजबुरीने जावं लागतं. परंतु ज्यावेळेस आपण शुद्धीवर येतो, आणि शुद्धीवर येणं म्हणजे पवित्र आत्मा, कारण की पवित्र आत्मा आपल्याला चांगल्या आणि वाईटाचं ज्ञान देतो. आणि हा व्यक्ती ज्यावेळेस शुद्धीवर येतो त्यावेळेस त्याला कळतं की माझ्या बाबाच्या घरामध्ये तर नोकर चाकर आहे, ते चांगलं खातात आहे आणि मी त्या बापाचा मुलगा अरे डुकरांच्या सानिध्यात डुकरं जे खातात ती खात नाही. आणि तो शुद्धीवर आल्यानंतर तो म्हणतो बापाच्या घरामध्ये नोकर राहून राहिलेलं चांगलं, पण इथं नको. आणि तो पुन्हा एकदा आपल्या घराच्या वाटेकडे जातो. आणि ज्यावेळेस तो गावात येतो आणि ज्यावेळेस त्याला त्याचा बाप पाहतो, आपल्या मनामध्ये एक कल्पना येऊ शकते. आपण एखाद्याशी भांडण करून गेलो, आपल्याला वाटत असतं कदाचित त्याच्या मनामध्ये माझ्याबद्दल राग असेल, तो मला स्वीकार करेल का नाही, कारण की मी स्वतःहून त्याच्याशी भांडणे केले, मी स्वतःहून त्याच्याशी वाद घातलाय, मी त्याला अपशब्द बोललोय, तो माझा स्वीकार करेल का. याच विविध परिस्थितीमध्ये हा मुलगा देखील बापाच्या त्या घराभोवती फिरत असेल, जाऊ का नको, जाऊ का नको, माझा स्वीकार होईल का नाही. इथपर्यंत तर आलो, आता पुढे जाऊ का मागे जाऊ, बापाच्या घरात जाऊ का पुन्हा डुकरांपर्यंत जाऊ. परंतु ज्यावेळेस बाप बघतोय, इथं म्हटलं की बाप उठून त्याच्याकडे पळत गेला. आणि आपण प्रत्येक जण एका विशिष्ट वयानंतर आपण पळत नाही, आपण चालतो. पळतात फक्त तरुण मुलं, लहान मुलं आनंदाने पळतात, उत्साहाने पळतात. पण एक विशिष्ट वयानंतर किती जरी घाई असली ना आपण पळत नाही, आपण चालत असतो निवांत किंवा फास्ट चालतो, पण पळत नाही. पण या बापाच्या मनामध्ये इतका आनंद झाला होता की त्याला मी पटकन माझ्या घरी येतो, कारण त्याच्याही मनामध्ये असेल हा फक्त फिरतोय, हा येईल का नाही. त्याच्या मनामध्ये देखील एक कला असेल, एक शंका असेल की माझा बाप स्वीकारेल का. आणि तो बाप पळत जाऊन त्याला घेऊन येतोय आणि घेऊन आल्यानंतर आनंद उत्साह साजरा होतो.
आज कदाचित आपल्या देखील मनामध्ये ही परिस्थिती असेल की परमेश्वर, मी एखादी चूक केली आहे, परमेश्वर मला स्वीकारत नाही. परंतु त्याला तो बाप स्वीकारतो आणि मोठी मेजवानी आनंद उत्साह साजरा करतो. परमेश्वर आज आपल्याला या फादर डेच्या निमित्ताने हेच सांगतोय की आपण परमेश्वराशी अनेक प्रसंगाने भांडलो असेल, बाप म्हणून आपण त्याच्याशी हट्ट केला असेल, चुकीचं वागलो असेल, परंतु पुन्हा एकदा आपल्याला कॉन्शियसला यावं लागेल. आणि जसा हा मुलगा कॉन्शियसला आला आणि त्याला कळालं की या ठिकाणी काहीच नाही, बापाच्या घरी जाऊ, तसंच आपल्याला देखील पुन्हा एकदा आपल्या बापाच्या घराकडे वळण्याची आवश्यकता आहे. आणि खात्री आहे, बायबल आपल्याला खात्री देतात, आपल्या जीवनातील अनेक असे अनुभव आपल्याला खात्री देतात की ज्यावेळेस आपण आपल्या बापाकडे वळू, आपला बाप पळत येणार आहे. तो त्याच्या शरीराची स्थिती किंवा वयाची परिस्थिती न बघता तो पळत येऊन आपल्याला आवडून घेणार, कवटाळणार आणि आपला स्वीकार करणार. आणि या बाप आणि या फादर डेच्या निमित्ताने बापाचं प्रेम, मुलगा जरी किती चुकला, परंतु मुलगा जर बापाकडे येत असेल तर बाप 100% आपल्याला सर्व चुका माफ करून पुन्हा एकदा स्वीकारणार आणि नवीन कपडे, नवीन जीवन आणि नवीन विचाराने तो आपल्याला स्वीकारणार. जुनं ते संपूर्ण तो सोडून देणार आहे. जसं प्रगटीकरणामध्ये म्हणतं, जुनं ते होऊन गेलं, पहा ते नवीन झालं. आज या मायावार फादर डे निमित्ताने परमेश्वर म्हणतो, जुनं तुमचं सगळं मी सोडून टाकले, तुम्ही माझ्याकडे या. माझं अंतःकरण मोठं आहे, माझं हृदय मोठं आहे आणि मी मोठ्या मनाने तुमचा स्वीकार करेन. परमेश्वर आपल्या प्रत्येकाला पुन्हा एकदा त्याच्याकडे वळण्यासाठी, ज्या चुका झाल्या त्या सोडून त्याच्याकडे वळण्यासाठी सहाय्य मदत करू. आणि तो पवित्र आत्मा करू जो धैर्य देईल, सामर्थ्य देईल. कारण की सैतानाचा आत्मा गिल्ट निर्माण करतो आणि ज्यावेळेस आपल्या मनामध्ये गिल्ट असते ती सैतान निर्माण करत असतो. ज्यावेळेस आपण उत्तेजनार्थ परमेश्वराकडे वळतो त्यावेळेस पवित्र आत्मा आपला ताबा घेतो. तर परमेश्वर जसं करेल, तिसरा अध्याय 11:7-11 मध्ये म्हणतोय की अनविलिंग, आपल्यावरची जी झापड आहे की परमेश्वर माझा स्वीकार करेल का नाही, ती परमेश्वर काढून टाकू आणि परमेश्वर नक्कीच आपला स्वीकार करेल. ती उमेद, ती नवीन चेतना आपल्या प्रत्येकाच्या आत्म्यामध्ये आपण परमेश्वराकडे वळूया.